नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रोहित जाधव पुन्हा एकदा तुमचं एकाग्र अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतोय. तर मॅथ्स रिझनिंगची आपण ही एक सिरीज चालू केलेली आहे. यामध्ये असलेले प्रश्न राज्यसेवा तुम्ही सीसॅटसाठी किंवा गट ब गट क किंवा अजूनही कुठली सरळ सेवा वगैरे एक्झाम देत असाल, सगळ्या परीक्षांसाठी ही गणितं तुम्हाला कामी येणार आहेत, कारण यामध्ये आपण सगळ्या प्रकारचे क्वेश्चन घेतोय. आता लास्ट लेक्चर तुम्ही बघितलं असेल तर त्यामध्ये आपण जे क्वेश्चन घेतलेले त्याच्याच पुढे मी आता कंटिन्यू करतोय. बघा, एकदम भारी प्रश्न आहे हा. अरुण, कमल आणि विनय. अरुण, कमल आणि विनय यांनी 8,000, 4,000 आणि 8,000 अनुक्रमे एका व्यवसायात गुंतवले. अरुण 6 महिन्यानंतर निघून गेला, तर 8 महिन्यानंतर 4,005 रुपये नफा मिळाला. मग आपल्याला विचारलेले कमलचा वाटा काय असेल? तर सिंपल आपण पार्टनरशिपमध्ये जी कन्सेप्ट वापरतो, मी तुम्हाला शिकवलेली आहे. एकाच कन्सेप्टवरती पूर्ण चॅप्टर आहे, तीच आपल्याला वापरायची. ती कन्सेप्ट काय सांगते? इन्व्हेस्टमेंट आणि टाइम यांचं जर मल्टिप्लिकेशन केलं तर आपल्याला काय मिळतं? प्रॉफिट. इन्व्हेस्टमेंट आणि टाइम यांचं मल्टिप्लिकेशन केल्यावर आपल्याला काय मिळतं? प्रॉफिट. आता अरुण, कमल, विनय. अरुण, कमल आणि विनय हे 3 जण आहेत. तर अरुण, कमल, विनय. अरुणचे 8,000, 8,000, 4,000, 8,000. तर तुम्ही सरळ सरळ असं लिहू शकता 2, 1, 2. 4,000नी सगळ्याला भाग जातो. 2, 1, 2. अरुण किती महिन्यासाठी? 6 महिन्यानंतर निघून गेला, झालं. कमल आणि हे कितीसाठी आहेत? 8 महिन्यासाठी. मग यांचे 8, 8 इथे घेतले. मग आता जर हे सॉल्व्ह करायचे तर 2 यामधनं कॉमन निघतो, 2 कट मारू शकता. 2 कट केला, इथे 4 आलं, इथून 2 कट केला, अजून पण 2 कट होतो. इथे येईल 3, इथे येईल 2 आणि इथे येईल 4. 3, 2, 4. मग आता 3 आणि 2 किती होतात आपले? 5. 5 आणि 4 किती होतात? 9. टोटल हिस्से किती आहेत? 9. मग आपल्याला कमलचा वाटा विचारलाय किती पैकी? 4,005 पैकी. 4,005 पैकी आपल्याला 9 हिस्से करायचे आणि कमलला किती हिस्से द्यायचे? 2 हिस्से द्यायचे. मग 9ने इथे जर भाग दिला, 9 चोक 36, 9 चोक 36 आणि 9 45. 445चे डबल केले. 400चं डबल 800, 45चं 90. 890 हा इथलं तुमचा आन्सर झालं. इझिली आपण हे करू शकतो. पार्टनरशिपचा क्वेश्चन आहे. तुम्हाला मी एकच गोष्ट सांगितली, मी शिकवतोय, फॉर्मॅट लक्षात घ्या, त्या पद्धतीने करायला घ्या. डायरेक्ट सगळी गणितं सॉल्व्ह होतात. काही त्याच्यामध्ये वेगळं करायची गरज नसते. बघून घ्या, स्क्रीनशॉट काढा, काय तुम्ही जसं पाहिजे असेल तसं सॉल्व्ह करा, कारण नंतर तुम्ही वहीमध्ये लिहू शकता. आता तुम्हाला लिहायला वेळ दिला तर मग आपला वेळ गणितं कमी होतात म्हणून. आणि पहिल्या लेक्चरला पाहिजे तसे व्ह्यूज अजून नाही आहेत. मी तुम्हाला तेच वारंवार सांगतोय की शेअर करा तुमच्या मित्रांपर्यंत. तुम्ही स्पर्धा परीक्षेची तयारी करताय तर तुमचं एक सर्कल असेल, त्यांच्यामध्ये लेक्चर पाठवा, त्यांना पण सांगा पाहण्यासाठी. बघा, आता या टाईपचा क्वेश्चन आपण ऑलरेडी कालच्या सेशनमध्ये घेतलेला आहे. ए ने 85,000 रुपये गुंतवून एक व्यवसाय सुरू केला. त्यानंतर बी 42,500 गुंतवणूक करतो. वर्षाच्या अखेरीस नफा 3:1च्या गुणोत्तरात विभागल्यास बी किती कालावधीसाठी व्यवसायात सामील झाला, असं विचारलं. परत एकदा इन्व्हेस्टमेंट इंटू टाइम प्रॉफिटवाला कन्सेप्ट. चला, इन्व्हेस्टमेंट. आता इथे मी आडवं लिहून दाखवतो तुम्हाला, कारण ह्या गणितांमध्ये आडवं करायला सोपं पडतं. उभं कधी कधी मुलांना कॅल्क्युलेशन पटकन कळत नाही. तर आता ए आणि बी असे 2 लोक आहेत. तर एची इन्व्हेस्टमेंट किती आहे? 85,000. बीची इन्व्हेस्टमेंट किती आहे? 42,500. टाइम. एने बिझनेस सुरू केलाय आणि आपल्याला काय म्हटलेलं? वर्षाच्या अखेरीस, म्हणजे पूर्ण 12च्या 12 महिने तो आहे. आता बीचं इथे लिहायचं एक्स. आता या ठिकाणी प्रॉफिट विचारले. प्रॉफिटचा रेशो दिलेला आहे 3 आणि 1. तर हे आपण लिहिलं. आता आपल्याला सॉल्व्ह करायचं. 42,500 1 आणि 2चा भाग. 400चा डबल 800, 25चा डबल 50. फक्त डोळे उघडे पाहिजे, हे एकमेव अट आहे. पेपर सॉल्व्ह करताना सगळं दिसतं. नाहीतर 0 गेला, 0 गेला, 5ने भाग, तसं करत गेल्यावर टाइम वेस्ट होतोय. मग नंतर कमेंट, वेळ पुरत नाही पुरत, कारण टाइमपास केल्यावर कसं काय वेळ पुरेल? दिसलं पाहिजे ना की 40चं डबल 8 आहे, 25चं 50 आहे, झालं. 42,000चं डबल 84,000, 500 रुपये 85,000 झाला. आता इथे 3 आहे, 3ने इथे कट मारला 4, 4 आणि 2चा गुणाकार केला, 4 दुने 8, संपला हिशोब. मग किती महिन्यासाठी पैसे टाकलेत त्यांनी? 8 महिन्यासाठी. आता या क्वेश्चन मध्ये मजा कशी असते बघा. इथे काय विचारले? बी किती कालावधीसाठी व्यवसायात सामील झाला. जर या प्रश्नाला मी चेंज केलं, बी हा किती
महिन्यानंतर, किती महिन्यानंतर व्यवसायात सामील झाला, असा जर मी क्वेश्चन चेंज केला तर मुलगा म्हणतो 8. चुकलं, कारण कधी सामील झाला असं विचारलं तर एक्स ची व्हॅल्यू 8 आली तर तो 8 करतो, पण उत्तर काय असतं 8 महिन्यासाठी तो सामील झाला. मग तो कधी आला असेल 4 महिन्यांनी, कारण वर्ष पूर्ण 12 आहे, 12 महिने, 12 महिन्यामध्ये तो 8 महिन्यासाठी येतोय, म्हणजे पहिल्या 4 महिन्यासाठी तो नाहीये. तर हे मुलांना समजणं गरजेचं आहे. मुलं कधी कधी कमेंटमध्ये असं काय काय लिहितात की सर ह्याचं उत्तर असं कसं आलं, ते कसं आलं, तर त्यासाठी हे सगळं सांगणं गरजेचं आहे. कारण एका मुलाने असाच एक क्वेश्चन दुसऱ्या पुस्तकातला बघितला आणि त्यांनी म्हटलं की सर आन्सर 8 आलं आणि त्यांनी 4 लिहिलं, असं कसं काय, आणि इथे 4 दिसतंय तुम्हाला बघा. तर मग हे असे कन्फ्युजन होत असतात काहींचे, की शेवट काय विचारले ते महत्वाचं आहे. किती दिवसासाठी सामील झाला आणि कधी सामील झाला, फरक आहे. 4 महिन्यानंतर तो आला, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, म्हणजे मे पासून आला. मग मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, 8 महिने, असं हे कॅल्क्युलेशन असतं. चला आता नेक्स्ट क्वेश्चन कडे वळूयात. ए आणि बी व्यवसायामध्ये 3:2च्या प्रमाणात गुंतवणूक करतात. जर एकूण नफ्यापैकी 5% धर्मादाय संस्थेला जाते आणि अ चा वाटा 855 असेल तर एकूण नफा किती आहे? आता यामध्ये त्यांनी काय केलं, पार्टनरशिपमध्ये पर्सेंटेज पण ऍड करून थोडंसं मुलांना कन्फ्यूज केलं. पण एकदम सिंपल वेने मी तुम्हाला हे शिकवू शकतो. मला 100 रुपये प्रॉफिट मिळतं, त्यातले 5 मी धर्मादाय संस्थेला दिले, म्हणजे जसं आता ती एनजीओ असतात त्यांना आपण डोनेट करतो. खूप सारे बिझनेस कंपनी काय करतात, झालेल्या प्रॉफिट पैकी काही पार्ट इन्व्हायरमेंट कॉजसाठी देतात किंवा एनजीओ मध्ये कुठेतरी डिस्ट्रीब्यूट करतात. तर तसं यांनी केलं. मग 100 मधले 5 दिल्यानंतर यांच्याकडे किती प्रॉफिट राहिलं, 95%. टक्केवारीमध्ये बघितलं तर आता हे 95% त्यांना AB ला वाटायचे. आता AB ला वाटताना ते 3:2 वाटणार. का 3:2 वाटणार, याच्या मागचं कारण काय सांगतो मी बघा. AB ला वाटत असताना ते 3:2 वाटणार, याच्या मागचं कारण काय की इथे वर्ष आणि बाकी काही गोष्टी सांगितल्या नाहीत, फक्त म्हटलेलं आहे की आपल्याला की गुंतवणूक 3:2 आहे. मग गुंतवणूक 3:2 आहे आणि वर्ष 1 असेल तर 3:2 आणि 1 मल्टिप्लाय केलं 3:2च राहणार ते. मग आता आपल्याला 95चे किती पार्ट करावे लागतील, 5. मग 95चे 5 पार्ट आपण केले तर एक पार्ट आपला जो बनतो तो बनतो 19चा. मग याला आपल्याला द्यावे लागतील 57 भाग आणि याला द्यावे लागतील 38 भाग. ऑलरेडी गणितात अ चा वाटा दिलाय 855, म्हणजेच 57% जर 855 असतील तर 100% किती असतील हे आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. 19च्या पाड्यात येतात 19 त्रिक 57, 19 चोक 76, 19 पाचा 95. 3 ने डायरेक्ट कट मारला 15चा, 15 आणि 100 आहे. 15 आणि 100चा गुणाकार केला, एक्स ची व्हॅल्यू 1500. म्हणजे कंपनीला किती नफा झाला असेल, कंपनीला एकूण नफा झाला असेल रुपये 1500. तर हे अशा पद्धतीने करायचं गणित आहे. 100 मधले 5 का वजा केले, कारण 5 त्यांनी डोनेट केले, राहिले 95. 95 कोणाला दिले, ए बी ला दिले. ए ला 3 हिस्से दिले, बी ला 2 हिस्से दिले, टोटल हिस्से 5. हे मल्टिप्लाय करून हे आला रेशो 57 आणि 38 वाला. 57 ची व्हॅल्यू 855 तर 100 ची किती. आता मुलं काय करतात हे ऐका. मुलं काय करतात, आता मुलांची स्टोरी कशी आहे. सर 3:2 आहे ना, बघा ए आणि बी, ए ला दिलाय 3 आणि बी ला दिलाय 2, म्हणजे टोटल हिस्से किती आहेत, 5. मग सर ए चा वाटा 855 आहे, म्हणजे 3 ची व्हॅल्यू 855 आहे. 3 ची व्हॅल्यू 855 तर 5 ची किती, कारण टोटल विचारले. मग 3 ची व्हॅल्यू 855 तर 5 ची किती. 3 ने भाग दिला, 3 दुने 6, 3 8 24 आणि 3 5 15, हे आले 285. 5 ने भाग दिला, 5 5 25, 5 8 40, 5 दुने 10 आणि 14, हे आलं उत्तर 1425. हे बघा. मग मुलगा परीक्षेत इथे येऊन अडकतोय, तो म्हणतोय सर पर्यायात तर दिले माझं उत्तर, पण हे जे तुम्ही काढलं मग हे का चुकीचं आहे, कारण हे जे तुम्ही काढलं हे आहे 95%. कारण 5% त्यातले वजा करून मग ते 5 हिस्से बनले. मग तुम्हाला अजून एक स्टेप करावी लागते की 1425 जर 95% आहे
तर 100% काय आहे हे तुम्हाला सॉल्व्ह करावं लागतं. मग हे सॉल्व्ह करत असताना सिंपल आहे की तुम्ही 5ने भाग दिला तर इथे 20 येईल, इथे 19 येईल आणि 19ने याला जर भाग दिला, 19ने तुम्हाला इथे भाग द्यावा लागेल. आता 19 कितीचा भाग जाईल? 19 7चा भाग जाईल आणि मग इथे 7चा भाग गेला, मग 5चा गेला, मग 75चे डबल 150, मग हे परत 1500, मग हे असं करावं लागतं. तर परीक्षेत अशी मुलं अडकतायत आणि मग ते म्हणतात की आहे उत्तर तरी नाही आलं, मग वेगळं कसं आलं. काही जण एकदम कॉन्फिडन्सली असतात, येस माझं आन्सर आलं, पर्याय क्रमांक 1 आहे, आन्सर की आली 2, कसं काय आलं असं. त्यामुळे अशा गोष्टी होतात, मी मान्य करतो होतात, पण मग त्यासाठी काय प्रॅक्टिससाठी तुम्हाला रोज आपण व्हिडिओ आणून देतोय, तुम्हाला बघायचे, तुमचे डाऊट्स मला पाठवा. एका मुलाने मागच्या वेळेस पाठवलं मिक्सचर एलिगेशन शिकवा सर, डायरेक्ट शिकवलं आपण इथे उभाच त्यासाठी आहे. मुलांना जे पाहिजे ते आपण देणार मनसोक्तपणे, फक्त मुलांनी रिस्पॉन्स दिला पाहिजे. आपली अपेक्षा मुलांकडनं की बाबा मला पैसे पाठवा, मी लेक्चर घेतो, काहीच नाही. तुम्ही फ्रीमध्ये सगळं तुम्हाला उपलब्ध करून दिलं. फक्त शेअर करणं गरजेचं आहे, कारण जेवढं जास्त शेअर होणार तेवढ्या जास्त दिवस लेक्चर चालणार. बघा त्याच टाईपमध्ये एक क्वेश्चन आहे, खूप भारी प्रश्न आहे हा. गट ब साठी मेन्सला वगैरे पण आता येऊ शकतो. गट ब च्या मुख्यसाठी एकदम भारी क्वेश्चन आहे. बघा बरं काय म्हणतायत. ए, बी आणि सी यांनी एक व्यवसाय सुरू केला. एचा डेटा 6 महिन्यासाठी 6,500, बी 5 महिन्यासाठी 8,400 आणि सी 3 महिन्यासाठी 10,000 गुंतवणूक करतो. एला सदस्य व्हायचंय, त्यासाठी त्याला 5% अतिरिक्त नफा मिळेल. जसं त्या गणितात मागच्या काय होतं की 5% डोनेट करायचं, तसं इथे डोनेट वगैरे न करता ते काय म्हटले, 5% एला अतिरिक्त नफा मिळतो. जर एकूण नफा 7,400 असेल तर नफ्यात बीच्या वाट्याची गणना करा. आता ही स्टोरी काय मी तुम्हाला सांगतो. कधी कधी 2-3 लोक मिळून ठरवतात मला बिझनेस करायचा, तसं आता एबीसीनी ठरवलं आपल्याला बिझनेस करायचा. तर यामध्ये झालं कसं, समजा ए आहे मुंबईचा, बी आहे पुण्याचा आणि सी आहे नागपूरचा आणि बिझनेस आहे समजा मुंबईमध्ये. तर आता बी पुण्यात आहे, सी नागपूरमध्ये, तर मग ते म्हटले की आम्हाला काही यायला जमणार नाही बाबा, आम्ही फक्त पैसे देतो, तू बघ बिझनेस. मग आता तो ए म्हणतोय मी बघू, म्हणजे मग मला काहीतरी पाहिजे ना एक्स्ट्रा. मग ही जी कन्सेप्ट असते बिझनेसमध्ये त्याला म्हणतात ऍक्टिव्ह पार्टनर आणि पॅसिव्ह पार्टनर. काही जण पॅसिव्हला स्लिपिंग पार्टनर पण म्हणतात. स्लिपिंग म्हणजे जो फक्त पैसा टाकतो आणि दुसऱ्याला सोपवून देतो की तुम्ही करा असं. तर मग ऍक्टिव्ह पार्टनर असल्यामुळे हा 5% एक्स्ट्रा मागतोय. म्हणजे झालं कसं, 100 जो नफा होईल त्यातला 5 ऑलरेडी साईडला काढून ठेवायचा त्या एच्या नावाचा आणि राहिलेला मग परत वाटायचा एबीसी मध्ये. मग आता आपल्याला नफा दिलाय 7,400, तर 7,400चा 5% मला बाजूला काढायचा आहे. तर 7,400चे 5% तोंडी कसं काढायचं. 7,400चे 10% 740, मग 5% म्हणजे त्याचं निम्म. 700चं निम्म 350 आणि 40चं निम्म 20 म्हणजे 370. म्हणजे 5% मायनस करायचे म्हणजे काय मायनस करायचे, 370 यामधनं मायनस करायचे. 5% मला मायनस करायचे. मग 5% म्हणजेच काय, 370 मायनस करायचे. मग यातनं 300 गेले आणि 70 गेले, म्हणजे उरले 7030. मग जो पण नफा वाटला जाईल तो या पैशामधनं वाटला जाईल. 7,030 हा जो आकडा आहे 7,030, कारण हे जे 370 रुपये आहेत हे ए साठी आधीच बाजूला काढून ठेवले, कारण तो ऍक्टिव्ह पार्टनर आहे म्हणून. मग आता पुढची स्टोरी बघा कशी. ए, बी आणि सी या तिघांचं आता आपण बघितलं. तर आता ए किती महिन्यासाठी आणि काय, ए देतोय 6,500 किती महिन्यासाठी, 6 महिन्यासाठी. बी काय म्हणतोय, बी म्हणतोय चला आपण 8,400 देऊ 5 महिन्यासाठी. सी 10,000 किती महिन्यासाठी, 3 महिन्यासाठी. आता आपल्याला याचा काय करायला लागेल, रेशो. आता पहिले तर 2 0 हे कट मारले मी, हे 2 0 गेले, 2 0 गेले, 2 0 गेले. आता तुम्ही गुणाकार करून करायचं असेल तर करू शकता किंवा डायरेक्ट भाग द्यायचा असेल तर भाग देऊ शकता. गुणाकार करून करायचंय का भाग देऊन ते तुम्ही ठरवा. आता 5ने भाग देऊ शकतो. पहिले 5ने भाग दिला, 13×5 = 65चा 13 आला, हा 5 गेला आणि इथे 20 आला. तर हा झाला पहिला भाग. आता इथे 13 आहे, 6 आहे, 84 आहे, 20 आहे, 3 आहे. तर आता आपण कुठल्याही हिशोबात भाग देऊ शकतो. एखाद्याला आता इथे 3 दिसतो तर 3ने भाग पण तो देऊ शकतो, 2ने देऊ शकतो, जसं तुम्हाला वाटतंय. 3ने दिला तर 3ने किंवा 2ने दिला तर 2ने दिला तर इथे 3 येईल, 2ने दिला तर इथे 42 येईल, 2ने दिला तर इथे 10 येईल. काय झालं, 3, 42 आणि 10. आता मला परत 3ने द्यायची इच्छा आहे, 3ने दिला, मग इथे झालं 14 × 42 = 14,
आणि हा 3 उडला, मग इथे काय राहिले 13 आणि इथे काय राहिले 10. झाला रेशो 13, 14 आणि 10. मग एखाद्याला हे डायरेक्ट जमत नसेल कशी उडवाउडवी करायची तर मग तुम्हाला सॉल्व्ह करावं लागेल. कारण हे कसं आहे, ह्याला प्रॅक्टिस रिक्वायर्ड आहे. हे असं फास्ट करायचं असेल तर प्रॅक्टिस पाहिजे. मग नाहीतर तुमच्याकडे सिंपल आहे, 65 गुणिले 6 गुणाकार केला, 6 पंचेचाळीस 6 6 36 हे आलं 390. त्यानंतर तुमच्याकडे काय होतं 84 गुणिले 5 म्हणजे 420 आणि इकडे काय होतं 100 गुणिले 3चं 300 झालं. हे शून्य गेले शून्य गेले शून्य गेले, 3 ने भाग दिला, 13 39, 14 42 आणि 10 30. असं करा, असं नाही जमत तर कुठल्याही पद्धतीने करा. आता टोटल हिस्से 13 14 किती झाले आपले 27 आणि 10 37 37 हिस्से, म्हणजे आपल्याला 7030चे 37 हिस्से करायचे आणि त्या 37 पैकी बी ला किती द्यायचे 14 भाग द्यायचे. मग आता हे जर करत असताना कसं करायचं, आता 37 ही मूळ संख्या कोणाच्या पाड्यात येत नाही, मग इकडे लक्ष द्यायचं. 37 एके 37चा भाग जाईल. आता इथे 7 आहे, 7च्या मागे काय 3, 7च्या पाड्यात 3 कधी येतं, कधीच नाही, कारण 7 तर 7 आहे ना, 7 दुने 14 21, पण शेवटी कधी येतात 7 9 63, 7 9 63 मध्ये शेवटी 3 येतात. मग हा लॉजिक जर आपण लावला तर इथे 9चा भाग लागेल. मग इथे झालं 0 0 14 9 26 असे 14 एके 14 10 24 2 26. हे झालं तुमचं उत्तर 2660. 2660 हे तुमचं आन्सर आलं. मग हे असे हे स्मार्टनेस तुम्हाला कामी येणार, नाहीतर परीक्षेत हितपर्यंत आला बसला हात जोडून कसं काय भाग लावू, 2 ने नाही जाते 3 ने नाही जाते. जर मूळ संख्या आहे तर कशानेच जाणार नाही ना. मुलगा 2 ने 3 ने 4 ने 5 ने करतोय, मूळ संख्या तर डायरेक्ट त्याच संख्येने उडवायचंय, हे लक्षात घ्या. कारण मूळ संख्येने कशाला भागच जाणार नाही ना, मूळ संख्येला कशाने भाग जाणार नाही. हे सगळे बेस्ट, हे मुख्यसाठीची गणित आहे, तर हे खूप महत्वाचं गणित आहे बघा तुम्ही. आणि जर मला एचा वाटा विचारला असता तर या गणितात, मग एचा वाटा विचारला असता तर मला 13 काढायला लागलं असतं आणि मुलगा परत एकदा अडकला असता जाळ्यात. का? कारण मुलगा हे विसरला, 370 रुपये आधीच खिशात ठेवले ते. आता जर मला एचा वाटा काढायला सांगितलं तर मी काय करणार, 7030 13 आणि 37 ने इकडे भाग दिला 190, हे आलं 0 13 9 17 दरसे 13 1 13 10 23 2470. तर हे 2470 आले. पण मुलगा घाई गडबडीत हे उत्तर लिहितो, तो विसरतो की अरे आपण तर 5% आधीच दिलेत त्याला, मग ते 370 पण इथे ऍड होतील. 0 14 चे 4 हे 8, मग त्याला मिळतील 2840. 2840 रुपये त्याला मिळतील. आता पर्यायामध्ये ते दिसणार नाही कारण हे एच आहे ना, एच तर काय त्यांनी दिलं नाही. तर मी हे मुद्दाम सांगितलं तुम्हाला एच, की एचा वाटा काढताना रेशो काढल्याबरोबर त्याला हा एक्स्ट्राचा हिस्सा पण देणं गरजेचं आहे. नाही तर मुलगा हा एक्स्ट्राचा हिस्सा ऍड करायचं विसरतो रिअल एक्झाम, तो प्रॉब्लेम होतो. चला आता हे एक टाईप भारी आहे, काढतो वाला टाईप बघा. एबीसी प्रत्येकी 10,000 गुंतवून एक व्यवसाय सुरू करतात. 4 महिन्यानंतर ए 3,000 काढतो, बी 4,000 काढतो, सी 3,000 भरतो. वर्षाखेर त्यांना 32,800 मिळाले, तर सीचा वाटा किती असेल? चला एबीसी. आता हे गणित मी का म्हटलं भारी टाईप आहे, कारण हा थोडं लेंदी आहे, हा याला शॉर्टकट पटकन येत नाही. आता 10,000 रुपये सगळ्यांनी भरले, 10,000 10,000 10,000. 4 वेळा शून्य लिहायला वेळ वाया जात असेल तर सरळ सरळ 10 के लिहा, एवढं हे करण्यापेक्षा. पण मी लिहून दिलं 4 महिने 4 महिने 4 महिने 4 महिने. 4 महिन्यानंतर अचानकपणे काहीतरी बातमी आली व्हॉट्सअप ग्रुपवर, मग त्यांना भीती वाटली आपला बिझनेस पडतोय की काय. मग लगेच काय केलं, एने 3,000 रुपये काढून घेतले, रिस्क नको. मग त्याने जर 3,000 रुपये काढून घेतले, याने 3,000 रुपये काढले, म्हणजे राहणार किती 7,000 रुपये. मग हे 7,000 रुपये कशासाठी राहणार, 8 महिन्यासाठी. कारण 4 आणि 8 तुमचे किती होतील, 4 आणि 8 किती होतात तुमचे 12, म्हणजे तुमचं 1 वर्ष होईल. आता हे 10,000 आहे, आता 10,000 मधनं तो 4,000 काढतोय, 10,000 मधनं 4,000 काढले. मग 10तनं 4 काढल्यावर किती झाले 6,000. 6,000 कशासाठी, 8 महिन्यासाठी. आता हा 10,000 आहे, तर हा 3,000 भरतोय. ह्याने पण तो मेसेज बघितला व्हॉट्सअपचा, पण त्याला कळलं फेक न्यूज, म्हणून त्याला माहितीये बिझनेस पडणार नाही, म्हणून त्याने उलट एक्स्ट्रा पैसे टाकले. मग याने काय केलं, एक्स्ट्रा 3,000 टाकले. मग 10 आणि 3 किती झाले 13, आणि याचे पण किती 8. आता इथे 8 कुठून,
8 कुठून आलं, सॉरी 8 कुठून आलं असं जर विचारलं तर हे 8 कुठून आलेलं आहे, 1 वर्षाचं गणित आहे. मग 1 वर्षाच्या गणितामध्ये जर 4 महिने पहिले गेलेले तर मग हे 4 अधिक 8 हे आपल्याला करायचे, तेव्हा 12 होते. मग इथे पण 4 अधिक 8 आणि इथे पण 4 अधिक 8. मग ह्या गणिताला मी का म्हटलं की हा बेस्ट टाईप आहे, कारण ह्याच्यामध्ये कसं असतं, शॉर्टकट नाही. कारण तुम्ही हे 0-0 पहिले उडवू शकत नाही. का नाही उडवू शकत, कारण मध्ये कशाचं चिन्ह आहे, प्लसचं. प्लसचं चिन्ह खूप गरजेचं आहे. या प्लसच्या चिन्हावरतीच बाकी सगळ्या गोष्टी आहेत. मग आता हे 4-8-12 4-8-12 4-8-12 म्हणजे हे गणित 1 वर्षाचं आहे. इथे लिहिलेले वर्षाखेर, जर 2 वर्ष 3 वर्ष दिले असतील तर आपल्याला तसं करावं लागेल. आणि अजून याच्यामध्ये ट्विस्ट काय येतो की आता सगळ्यांचे महिने 4 दिलेत, पण कधी कधी असं असेल की 4 महिन्यानंतर ए ने बदललं, 6 महिन्यानंतर बी ने बदललं आणि 8 महिन्यानंतर सी ने बदललं वगैरे, तर मग प्रत्येकाचे महिने परत चेंज होणार. मग आता याला सॉल्व्ह करताना काय करणार, 10 चोक 40 आणि 7 8 56. मग 40 आणि 56 म्हणजे टोटल झाले 96,000. मग 96,000ला तुम्हाला 96K लिहायचे तर असं लिहिलं तरी चालेल. 96,000. आता हे 40 आणि 48 88,000, मग हे झाले 88,000. आणि परत 40 आणि 13 4 वर्षे म्हणजे हे झाले 144. मग हे 144,000. आपल्याला काय विचारले, सीचा वाटा. बघा ऑप्शन मध्ये तो ऑलरेडी दिसते सीचा वाटा 144. म्हणजे कधी कधी असं लक्ष असेल तर उत्तर येऊन जातं, पण आता मुलगा काय करतो परीक्षेत ते बघू आपण. आता मुलगा काय करेल, हे 96,000 आहेत, हे 88,000 आहेत आणि हे 144 आहेत. मग आता पहिले काय करणार, हे 3 शून्य काढणार. एक एक वाली ती पद्धत असते, एक 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 कट करायचं. 3 कट केले. आता हे सगळे 8च्या पाड्यात दिसत आहेत आपल्याला. अजून दुसरा कुठला पाडा तुम्हाला येत असेल तर करू शकता. तर हे 12 8 96, हे 11ने कट होईल आणि हे जर केलं 18ने जाईल. हे 8 1 8 आणि नंतर मग 6 राहतील, 8 8 64. मग काय झालं, 12 11 18, 12 11 18. मग ह्या सगळ्यांची जर ऍडिशन केली, 12 आणि 18 30 40 41, टोटल 41 झाले. टोटल किती भाग झाले, 41. 32,841 भाग. आणि त्याच्यामध्ये सीचा वाटा किती आहे, 18. मग आता आपल्याला काय करायचंय, 41 परत एकदा प्राईम नंबर कोणाच्या पाड्यात येतो का नाही. मग या 1ने 8ला भाग दिल्यावर काय येईल, 8. 1च्या पाड्यात 8 कधी येतो, 8ला. आणि कॉमन सेन्स आहे, 4 8 32 आणि 1 8 8 डायरेक्ट बसला. 18 8 44. काय आलं उत्तर, लगेच मुलगा खुश, यस माझं आलं. पण हे 3 मिनिटापूर्वी इथे काय आलं होतं आधीच. तर त्याला हे लक्षात राहत नाही आणि मग तो हे बाकीच्या गोष्टी करतो. त्यामुळे मी परत एकदा काय म्हटलं की एक्झाम मध्ये आपल्याला जागा असणं गरजेचं आहे. एक्झाम मध्ये ह्या सगळ्या गोष्टी ना तुम्हाला बघायच्या आहेत. मी माझी स्ट्रॅटेजी तुम्हाला काय सांगितली, एक्झाम मध्ये प्रश्न बघायचा, प्रश्नामध्ये बघायचं काय काय दिलंय, त्यानंतर बघायचं काय काढायला सांगितलंय, त्यानंतर बघायचे ऑप्शन काय बनतंय का, आणि नंतर येते स्टेप 4थी. मुलगा काय गणित बघतो, वाचतो, लिहायला स्टार्ट, संपला. वेळ नाही पुरत आहे सर. लिहायला कोणी सांगितलंय, लिहायचे मार्क आहेत का. एकाने तर नवीन एकाच कमेंट वाचून तर घाबरलो मी, सर जागा नाही पुरली लिहायला. अरे पण लिहायला सांगितलंय कोणी, सर प्रश्नपत्रिकेवर जागाच नव्हती राहिली लिहायला. ती प्रश्नपत्रिका सबमिट केल्यावर त्याचे मार्क थोडी मिळणार आहेत. आपल्याला कमीत कमी लिहायचंय. ते लोक काय म्हणतायत, तुम्हाला जर त्यांना तुमचं लिखाण बघायचं असतं तर त्यांनी उत्तरपत्रिका प्रिंट करून दिल्या असतं तुम्हाला, याच्यावर लिहून सोडून पाठवले, कसं सोड केलं दाखव. ते काय म्हणतायत, फक्त गोल करा बरोबरला. आता माझा मित्र म्हटला माझा बर्थडे सर 3 तारखेला, 3ला गोल करतो, आलं राईट, खुश. तो 3 कुठून आला ते नाही विचारत आहे. मग तुम्ही तसं करू नका. माझ्या मित्राने तसं केलं पण नाही झालं सिलेक्शन त्याचं, 1 राईट आलं, पण मग सगळं राईट नाही येणार त्याचं. कारण अशी युट्यूबवर व्हिडिओ बनतात की ट्रिकने सॉल्व्ह करा, ट्रिकने. एक सिंपल गोष्ट आहे की कॉम्पिटिटिव्ह एक्झाम क्रॅक करणं हे फक्त अभ्यासाचं काम नाही. अभ्यास, स्मार्ट वर्क, ट्रिक, मॅनेजमेंट या सगळ्यांचं कंबाईन इफर्ट म्हणजे कंबाईनची एक्झाम पास होणं. कंबाईन शब्द ऑलरेडी आलाय, म्हणजे सगळ्यांचं कॉम्बिनेशन झाल्यावरती त्याचा रिझल्ट येतोय. तुम्ही पहिले तुमच्या नॉलेजवर आधारित 40-50 क्वेश्चन केले,
नंतर काही थोडेसे ट्रिकने लावले 10-12 प्रश्न, काहींमध्ये 50-50 चान्स घेतला. असं सगळं करून तुम्ही 70-80 प्रश्नांपर्यंत आले. त्यातले तुमचे 55-60 बरोबर आले, वरचे 15-20 रॉंग झाले. टोटल तुमची 60च्या आसपास 55च्या आसपास बसतो स्कोर तुमचा. फक्त अभ्यास करणं आणि फक्त ट्रिक लावणं दोन्ही चुकीच्या गोष्टी आहेत. कॉम्बिनेशन, अभ्यास पण पाहिजे, ट्रिक पण पाहिजे. सगळ्याला जर एकत्रितपणे वापरलं तर यश तुमचंच आहे, हे लक्षात घ्या. तर आजच्या सेशनमध्ये आपल्याला एवढेच क्वेश्चन घ्यायचे. एकदम हे मेन्स ओरिएंटेड क्वेश्चन मी आणले होते तुमच्यासाठी. आणि रिस्पॉन्स पाहिजे. रिस्पॉन्स असेल तर डायरेक्ट आपण एका लेक्चरमध्ये 20-20, 40-40 गणित आपण घेऊ शकतो. तुम्ही मॅरेथॉन बघितलं असेल आपलं, आपण काय घाबरत नाही. एकदा आपण इथं उभं राहिलं की डायरेक्ट 3-3, 4-4 तास सगळी सलग सलग गणितं गेली. पण तुमचा डेटा संपेल म्हणून आपण जास्त घेत नाही, कारण बाकी पण तुम्हाला काय करायचं असेल, व्हॉट्सअप चॅटिंग मीटिंग, ह्याच्यातच डेटा संपल्यावर काय करणार पुढे. म्हणून आता एवढंच घेतोय आज. तर ठीक आहे, त्या बाकीचे पण काही काही क्वेश्चन त्याच्यामध्ये आहेत. हे इंग्लिशवाले पण क्वेश्चन मी UPSCचे इथे टाकलेले आहेत. जसा तुमचा रिस्पॉन्स असेल तसं आपण पुढे हे क्वेश्चन्स घेऊ. तर आजसाठी एवढंच. सगळ्यांनी लेक्चरला लाईक करायला विसरू नका, शेअर करा तुमच्या मित्रांपर्यंत. चला, धन्यवाद.